वाटत नाही का ती आपल्याला काय बोलते ती काय ह्याचं काय वाईट वाटत नाही संगतीत ऐकायला ती मला काय बोलते ती मला बोलली असती मी तिथं जागेला उत्तर दिलं असतं ना कधी तुम्ही उत्तर दिलंय जो त्यांनी कधी उत्तर दिलंय कधी उत्तर दिलंय तुम्ही कधी उत्तर दिलंय म्हणजे हा बोलणाऱ्या माणसाला मी उत्तर देणार की बाबा तुझी काय बाजू खाल्लंय का तुम्हाला असं का आपण बाहेर गेलो नाही आपल्याला अशी बोलते पण बोलून गेली ना ती बोलली म्हणून आपल्याला एवढा संताप व्हायला लागलाय ती त्यांना कळायला पाहिजे होतं म्हणून आपण पण त्यांना बोलून दाखवू एवढं लक्ष तू सवासनीला गेल्यापासून आल्यापासून नेमकं झालंय काय सांग गपचूप आहे हा काय बोलायचं काय बोलाय मी कोण काय बोललंय का नेमकं झालंय काय बोलणाऱ्याकडे बरं तुम्ही जाऊन शिना त्यांना विचारणार आहे का बोलला म्हणून शिना विचारणार आहे का हो विचारणार आहे तू सण आपल्यालाच करून घ्यावं लागतंय बाहेर गेल्यावर सांगते ती असं म्हणते ती बोलते ती वाईट वाटलं बरं का पण असं करते ती माणसं पण आणि ती पण आम्हालाच सांगितलं त्यामुळं थोडं जास्त दुःख आम्हालाच झालंय है ना होता त्यांना काय फरक पडतो ती म्हणते ऐकून घे असू दे आता पण नेमकं झालंय काय सांगितलं शेवट मला काय कळायचंय कोण काय बोललंय ती कुकू आलं की तुम्ही जायचं आणि तिथं काय बोलले घेऊन माझ्या ताव काढायचं काय बरं तुम्ही दोघीनं चांगली झंगड पकड ही केली आम्हाला बोलते ती तुम्हाला काय माहित आहे आम्ही दोघी नाही करत मग आम्ही काय बोलतोय तुम्ही काय बोलताय कळतंय तुम्हाला मी तुला काय म्हणतोय सवासनीसनं आल्यापासून तू कुच म्हणाय नेमकं झालंय काय गेलंय डोकं कुटुंबाला वाटतंय तुम्हाला काय दिसत नाही मला सगळं दिसतंय पण नेमकं काय झालंय तू बोलली शेवट कसं कळायचंय नका त्रास करून घेतो डोक्याला ताप आहे नसतं बोलणारी बोलून जाते ती पण इथं महाग काय होतंय काय नाही डोकं आउट केलंय नुसतं अगं तू बोलली तर मला समजायचंय नाही बोलल्यावर काय समजायचंय काय करणार आहे सांगा की मला बोलून शिना काय करणार आहे तुम्ही मी त्याला विचारतो की तुला ती काय बोलली काय नाही गडी आहे बाय आहे ती बी कळायला पाहिजे ना बघ कसं बोलते अरे तुम्ही सवासनीला गेलता तुम्हाला कोण बोललंय ती मला कळायला पाहिजे का नको भले मी तुमच्या संग आलतो बघ कसं बोलते तुम्ही तुम्ही बोललं तर मला कळणार आहे नाही बोलल्यावर मला काय कळायचंय तुम्ही कसं म्हणता मग काय बोललं तरी का बसायचं बोलायचं नाही मग तुम्हाला कळ ना का एवढं कळ ना का एवढं का सगळं नाव सांगू द्या अगं नाव सांगू नको पण बोललेलं तर सांग की आपल्यातलं आहे बाहेरचं आहे डोळ्यापट्टी पडले झाले त्यांच्या विश्वासातली असतील मग ती पण तुम्ही काय बोलणार म्हणलं मग असं झालं ना बोलायचं नाही मग आपण अगं मी तुला कुठं काय म्हणलोय मी फक्त तुला काय सांगितलंय आपल्याला शांत राहायला सांगितलंय म्हणल्यावर शांत राहा कोणाला बोलू नको कसं आहे बरोबर आहे दुसऱ्याने काय मिरं वाटू द्या काय करायचं सगळं काय असेल ते आता लय नॉर्डर येतं तर काय उपयोग नाही बोलू कायच उपयोग नाही तुम्हाला बोलूनच काय उपयोग नाही व काय तुम्हाला अशी बोलायला लागली मला काय कळलं ना मी त्या माणसाला काय बोलायला सांगितलं का एवढू नका तुम्ही अगं ऐकून घे म्हणून सांगितलंय ना ऐकून घे म्हणतोय तर तू ऐकूनच घेत नाही काय करायचं तुमचं जे कोण तुला बोललंय त्याला मी सांगितलंय तुझ्या संग बोलायला असं माझी बायको तिथे येणार आहे बोल म्हणून मी सांगितलंय का बायकोला एकटीला नाही बोललं ती मेंदू जाग्यावर ठेवा तुमचं का तुम्ही टाकू फिकून आला ना आज की जरा शांत मेंदू डोक्यावर ठेवा जाग्यावर जरा मला अगं माझा शांतच आहे ग झिंजा उपसायला पण कमी पडणार अगं सांग ना माझं आहे म्हणणं बरोबर आहे हिला विचारा हिला विचारा नाही पण काय गरज नव्हती ना एवढ्या टोकाची भूमिका घेते ती कोण आहे ते आपले विचार करणारे आपलं पाक सगळं ही करणार सगळे घरातले अगं तिच्या तोंड ऐका म्हणजे काय मिस ग बसाय सांगितलं म्हणून तुला काही लोकांचं बोलणं काय सांगितलं ग तिथंच पडलं ना ते थांबाय सांगितलं कुठं तर अडवलं म्हणून आम्ही बसलो ना तिथंच अवघड झालंय ग बसा म्हणून सांगितलं म्हणून तुम्ही लोकांची शिव्या खाऊन येणार का जाऊन मग तुम्हाला जायचं कोणी सांगितलं होतं सवासनीला बरोबर आहे तुमच्या भ्याना त्यांच्या भ्याना घरातनं बाहेर निघायचं नाही आम्ही अरे माझं भ्या कशाच आहे माझं भ्या कशाच आहे सांग की तुम्ही त्यामध्ये पण काय म्हणलं ऐकून घे बोलू नको तोंडान तोंड लागतंय की जर बोलायला तर खाली मान घालून यायचं बोलायचं नाही तेच केलं गे आज मग आज तेच केलंय खाली मान घालूनच आली या तरी तुझी तिथं म्हणतो ते काय का ग बसलाय असं ते म्हणलं चल आज दिवस त्यांचा आहे तर उद्या दिवस आपलं येते चल म्हणलं तिथनं तिला आणली का नाही विचारा की तिला तोंड आहे ना का गेलं कुठं मला पण अगं पण तू एवढं मला बोलते याचं कारण सांग पहिलं ती जी आता तू म्हणली जिंजा उपसून काढली असते ह्याच्यावर तर कळलं बाय मग त्या बायला तुला बोलाय मी सांगितलंय म्हणून तुम्हाला कळलं नाही कळलं कारण एकच आहे हा काय नाही तर आम्ही राहायचं नाही कारण एकच राहायचं नाही मग जायचं कुठं कुठं जायचं म्हणजे हा रान आपलं
जमीन आपली, घर आपलं. एका आपण जुवाट्या नाही ती बघवा ना चटणी पडली त्यांच्या पोटात. वाईट वाटतंय त्यांना वाटतंय सारखी भांडणं असावती, सारखी एकामेकार तुटून पडावती, असं वाटतंय त्यांना. मग असं सांग की तू का लागली ती बाई बोलायची तुला आणि तिची ताव तू माझ्यावर काढायची काय? भारी काम केलंयस बघ तू. बोलायचं पण नाही का? बोलायचं म्हण तोंडा तुम्हाला देवानं कशाला दिलंय नीट सांगायला बाबा. मी तिथे गेल्या होती बिचारी अशी म्हणली, आम्ही तिला काय बोललोच नाही. बिचारीचं राहून द्या तुम्ही. जवा तवा तुम्ही काय म्हणता, बोलायचंच नाही पुढचं, कोणी काय पण बोलू दे, लक्ष द्यायचं नाही. मग तेच केलं नाही आम्ही, लक्षच दिलं नाही. बर मी सांगितलं वाईट केलं का चांगलं केलं? चांगलं केलं की आम्ही ऐकून आलो की त्यांचं लय चांगलं केलं तुम्ही. अजून किती चांगलं करायचं आहे, अजून किती चांगलं करायचं. तुमच्या असल्या वागण्यात टेन्शन यायला लागलं मला. मग काय बोलल्यावर जितली तिथं ते माणसानं ठोकायचं काय धरून? नाही तुम्ही विचार करता चांगला, पण दुसरी करते ते का? काय म्हणते नाही ते करत. जगाच्या दुनिया संघ आपल्याला राहायचं नाही. आपला परमेश्वर आपल्या संघ आहे, जे आपल्याला मार्गदर्शन ज्यांनी केलंय त्यांनी चांगलं केलंय, त्या मार्गदर्शनावर चालायचं. बरं आम्ही पण चांगल्या मार्गावर चाललोय, आम्ही पण कुठं वाईट शिकायचं नाही हो. वाईट म्हणायला 1 सेकंद कमी आहे, पण चांगलं म्हणून गेलं लय दिवस जातात. चांगलं कमवाय करता नाव लय दिवस घालवावं लागते. तिथं बुद्धी आम्हाला घालून पाडून एकामेकावर घालून पाडून बोलताना आम्हाला लय भारी वाटलं असेल. नव्ह, आपण तर ऐकूनच वाटलो का कधी कुठे वाईट विचार सुद्धा नसतो मनात. घरी काय असेल ते आपली भाजी भाकरी, काय असेल ती चटणी भाकर असेल, तेव्हा आपल्याला भारी वाटलं. आपण दुसऱ्याला काय म्हणायचं कुठं सुद्धा नसतो आम्ही, असतो कुठं नसतो, इथंच आहे. कुणाच्या घरी हाय दारी हाय. अगं तीच लय चांगलं. ती एकामेका घरी दारी गेलं की परत अजून म्हणते ती नवीन मैत्रिणी केल्या, लागल्या फिरायला, त्याचं दार त्याचं दार. आमचा निमा आयुष्य गेलं या. सासू सासरं होतं तेव्हा पण आम्ही कुठे गेलो नाही घर सोडून. आता सासू सासऱ्याच्या मागे पण आम्ही कुठं घर सोडून जात नाही. आमचं रान भलं घर भलं, पण ही भुकणारी कुत्री सारखी भुकतच राहते ती या. जाऊ देत आहे, भुकणारी कुत्री चावत नसते, ग्रंथात सुद्धा लिहिली. आपण टेन्शन पण हे सुधारायला पाहिजे की. आता माझ्यापाशी काय आहे ग? मी बोलायला लावले का तू तिथे येऊन मलाच बोलते? मलाच काय कळलं नाही. बोला जाऊ नको, तू तुझं बंद ठेवत जा. बर बाया, इथनं पुढं तुला कोण बोललं ना तू तिथंच धरून त्यांना बघ. नाही काय माझी काय चुकी नाही. ह्यांच्यात हिंमत नाही बोलायची म्हणून ही गप बसते ती, असलं बोलते ती. मग काय असलं बोलते ती? गरीब आहे म्हणून ग बसत नाही. काय माणूस मर्जीनं ग बसत, गरिबीनं ग बसत नाही. कुठं तर ते असल ती त्या घरचा सावकार जागीरदार असल, आपल्या घरचा नाही. आपल्या घरचा आपण राजा आहे. गरिबीनं ग बसते ती म्हणून, आणि मी सांगितलं म्हणून तू गप आली काय? मला पण सवय नाही बघा हे असलं बोलायचं नाही. असं घालून पाडून माणसं काय घालून पाडून बोलायचं कुणाला कुणी? आमचं जीवन आम्ही जगतोय, त्यांच्या घरी दारी हाय का आम्ही कोण? आमची लेकरं बाळ आहे ती, कशाला असं भुकायचं बोलायचं? एक तर ती पहिलं मला पटत नाही म्हणून मी माझी लेकरं घर सोडून कुणाच्या दारात जाऊ देत नाही. आणि तुला पण किती वेळा सांगितलं अजिबात कुणाच्यात जायचं नाही किंवा यायचं नाही. कोणाचा विषय बी नको आणि काहीच नको. बुद्धीला वैरवादच नको, कारण ती गेलं आलं की वाढतं काय ना काय काम लागतं. आणि त्यात तुमचं बायांचं काय चालतं? हे बाय तिथे गेली तिनं सांगायचं वेगळंच, परत तिथे गेले तिनं सांगायचं वेगळंच. सांगितलं नाही कोणी कुणाला. तिथं चालू होतं बोलायला घालून पाडून शिना. सांगितलं नाही आपल्याला कोणी सांगितलंय का? घालून पाडून बोलायला चालू होतं. तोंड बघून शिना माणूस काय बोलतं लगेच कळतं माणसाला. मग त्या माणसात परत तुम्ही जाऊ नका ना. ती माणसाच्या गेलतो ना, ती नाही बोलला आम्हाला. ती ना बोलू दे, पण त्या माणसाने ती माणसं बोलवली होती ना, का नव्हती बोलवली? तसल्यापासून लांब राहायचं मग पाचात. मला काय करायचं तुम्ही करा, मला काय तुमच्या डोक्याला डोकी लावून माझं वाटोळ व्हायला लागले. चांगलं सांगितलं बाबा, कुणा नादी लागू नका, येडवाकडं कुणाला बोलू नका. ती माझं सांगितलेलं मलाच बोलू म्हणलं काम झालंय. तुम्हाला काय वाटत नाही का ती आपल्याला काय बोलते ती? काय हे काय वाईट वाटत नाही? सांगत तिथं ऐकायला ती मला काय बोलते ती मला बोलली असती मी तिथं जागेला उत्तर दिलं असतं ना. कधी तुम्ही उत्तर दिलंय? जो त्यांनी कधी उत्तर दिलंय? कधी उत्तर दिलंय तुम्ही? कधी उत्तर दिलंय म्हणजे? बोलणाऱ्या माणसाला मी उत्तर देणार की बाबा तुझी काय बाजू खाल्लंय का तुम्हाला असं का? आपण बाहेर गेलो नाही आपल्याला अशी बोलते, पण बोलून गेली ना ती बोलली म्हणून आपल्याला एवढा संताप व्हायला लागलाय. ती त्यांना कळायला पाहिजे होतं म्हणून आपण पण त्यांना बोलून दाखवलं. एवढं लक्षात ठेवा. काय तुम्हाला माहित आहे मी कशी आहे कशी नाही? कशी आहे मला माहित आहे, फक्त तुझा राग जास्त आहे म्हणून मी तुला काय सांगितलं होतं, तू शांत राहा. कोण बोललं एखादं तर हिथनं काढून टाक, त्याच्यावर ध्यान देऊ नको.
पण माणसं जर अति करायला लागली तर तू कुठं कमी पडू नये आज तुला सांगतो. नाही अतिच झाले म्हणून कुठं तर त्यांनी स्वतःच्या कानानं ऐकलं असतं ना स्वतःच्या. बोलणार ना भांडणं लागते ती म्हणून आपल्याला कोणासंग वैरवाद करायला नाही, भांडणं कोणाची नको ती म्हणून मी तुला सांगितलं तर शांत बस. पण आता एवढं तुम्हाला बोललाय, तुम्ही दोघी जण एवढं ऐकून आलाय म्हणल्यावर तुम्हाला काय म्हणायला पाहिजे? धरायला पाहिजे होतं तुम्ही तिथनच वडत आणायला पाहिजे होतं. नाही आता तेवढंच राहिलं इथपर्यंत वडत आणायची जिंजाला धरून इथपर्यंत.